वेलकम बॅक टू मिनर्वा अकॅडमी. आता आपण बघतोय समाजसुधारकांमध्ये आजचे समाजसुधारक बघतोय आपण. त्यांचं नाव आहे लोकहितवादी आणि हे काळाच्या खूप पुढचे असलेले किंवा त्या काळाच्या नुसार खूप प्रगत विचारांचे असे समाजसुधारक होते आणि त्यांचं नाव आपण लोकहितवादी. लोकहितवादी त्यांना मिळालेली उपाधी आहे. त्यांचं मूळ नाव वेगळं आहे. तर त्यांचं मूळ नाव काय आहे? गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं मूळ नाव आहे आणि त्यांचं मूळ गाव कुठलं आहे तर ते आहे पावस. त्यानंतर यांना देशमुख हे आडनाव कशामुळे मिळालं तर यांच्याकडं 12 गावांची देशमुखी होती म्हणून देशमुख हे आडनाव त्यांना मिळालेलं आहे. आणि यांचे वडील हे हरी देशमुख हे पेशव्यांचे वकील होते आणि यांचं नाव होतं गोपाळ. त्यामुळे यांचं पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख. आणि लोकहितवादी यांना पदवी मिळाली होती. आता आपण बघू त्यांचा जीवनपट. आणि जीवनपट आपण नेहमी त्याच क्रमाने बघतो ज्या क्रमाने तो झालेला आहे. तर आपण इथं पण तेच करणार आहोत. कधीही ही गोष्ट बदलायची नाही. कुठल्याही समाजसुधारकांच्या बाबतीत त्यांचा जीवनपट हा त्याच क्रमाने बघायचा ज्या क्रमाने तो झालेला असेल. तर 1846ला हे मुन्सिफची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण परीक्षा उत्तीर्ण झाले यांना नियुक्ती दिली गेली नव्हती. नियुक्ती खूप उशिरा दिली गेली आणि ती दिली वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सिफ पदावरती 1852ला नियुक्ती दिली गेली. त्यानंतर 1855मध्ये सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून यांची नियुक्ती झाली होती. पण नंतर पुढं इनाम कमिशन बरखास्त केल्यानंतर बॉम्बे हायकोर्टात यांची नियुक्ती झालेली आहे. 1862ला असिस्टंट जज म्हणून अहमदाबाद, त्याच्यानंतर अहमदनगर आणि पुन्हा अहमदाबाद इथं अशा यांच्या बदल्या झालेल्या आहेत. तर अहमदाबाद, अहमदनगर, अहमदाबाद अशा यांच्या बदल्या झालेल्या आहेत. आणि रतलाम संस्थानाचे दिवाण म्हणून पण यांनी काम केलेलं आहे. तर हे खूप मानसन्मानाने प्रतिष्ठित असे व्यक्ती होते आणि खूप महत्त्वाचे पदं म्हणजे महत्त्वाच्या पदांवरतीच काम केलेलं आहे. तर आपण जीवनपट यांचं पुन्हा एकदा बघू की मुन्सिफची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर वाई येथे फर्स्ट क्लास मुन्सिफ पदावरती यांनी काम केलं. त्यानंतर पुढं 1855ला इनाम कमिशनर, सहाय्यक इनाम कमिशनर म्हणून यांनी काम केलं. त्यानंतर इनाम कमिशन बरखास्त झाल्यानंतर बॉम्बे हायकोर्टात यांची नियुक्ती झाली. त्यानंतर अहमदाबाद हायकोर्ट, त्यानंतर अहमदनगर हायकोर्ट, पुन्हा ते रिटायर झाले. रतलाम संस्थानचे दिवाण म्हणून पण यांनी काम केलेलं आहे. तर हा झाला जीवनपट. आता आपण बघू की लोकहितवादी यांनी केलेलं सामाजिक कार्य. आणि सामाजिक कार्य हे खूप मोठं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आणि ते काळाचं खूप पुढं असलेलं आहे. तर ते आपण बघू. आणि लोकहितवादी यांना का म्हणत होते ते पण आपण बघू. तर प्रार्थना समाज आणि आर्य समाज या संस्थांसोबत यांनी काम केलेलं आहे. आर्य समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षपद पण यांनी स्वीकारलं होतं. त्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी ऑफ द आर्य समाज ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. गुजराती पुनर्विवाह मंडळाचे हे प्रमुख राहिलेले आहेत. आणि मराठी साहित्य संमेलन भरवण्यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. आता यांची खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये, भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे भाऊ महाजन यांनी प्रभाकर सुरू केलं होतं. त्यामध्ये यांनी 108 लेख लिहिलेले आहेत. त्याला आपण शतपत्र म्हणतो. शत म्हणजे आता 100 पण हे एक्झॅक्ट 100 नाहीत. हे 108 पत्र आहेत ज्याला आपण लोकहितवादींची शतपत्रे असं म्हणतो. आणि ह्या शतपत्रांची जे विषय आहेत, शतपत्रांमधली जी मांडणी आहे ती खूप जास्त प्रगत होती. म्हणजे त्या काळाच्या नुसार हे खूप जास्त प्रगत होतं. त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू आपण की त्यामध्ये त्या पत्रांमध्ये काय काय लिहिलेलं आहे हे खूपच जास्त प्रगत आहे. तर त्यामुळे त्याच्यावरती एक स्वतंत्रपणे आपण एक व्हिडिओ बनवू की त्या पत्रांमध्ये काय काय आहे. पण आपण सध्या हे फक्त लक्षात ठेवूया की लोकहितवादींनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये 108 लेख लिहिलेले आहेत. त्याला आपण लोकहितवादींची शतपत्रे असं म्हणतो. आणि ही शतपत्रे एवढी छान आणि एवढी महत्त्वाची होती की खूप वर्षांनंतर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या बहिष्कृत भारतमध्ये ही लोकहितवादींची शतपत्रे पुन्हा छापलेली आहेत. सुबोध पत्रिकामध्ये पण ही पुन्हा छापली गेली होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जर ती पुन्हा वापरली असतील तर याच्यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की ही किती महत्त्वाची असतील. तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये लोकहितवादींची शतपत्रे आहेत. ही गोष्ट आपल्याला खूप जास्त चांगल्या प्रकारे माहीत असायलाच पाहिजे आहेत कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये लोकहितवादींची शतपत्रे जी पुन्हा कुठं प्रकाशित झाली तर बहिष्कृत भारत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि सुबोध पत्रिका यामध्ये ते पुन्हा प्रकाशित करण्यात आलेली
आहेत. तर सामाजिक काम हे झालं लोकहितवादींचे सामाजिक काम. त्यानंतर आपण बघतो ते म्हणजे पुस्तकं किंवा वृत्तपत्र जे त्या समाजसुधारकांनी सुरू केली होती. तर यांची लेखन संपदा ही खूप मोठी आहे, खूप म्हणजे खूप मोठी आहे. तर आता आपण बघू की यांनी कुठली कुठली पुस्तकं, ग्रंथ किंवा वृत्तपत्र लिहिली किंवा चालू केली. तर लोकहितवादींची शतपत्रे हे आपल्याला माहीतच असायला पाहिजे. हे खूप वेळा रिपीट पण करतोय मी, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. लोकहितवादींची शतपत्रे हे कशात आली होती? भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये आली होती. आणि हे कोणी चालवलं? भाऊ महाजन यांनी चालवलं प्रभाकरमध्ये लोकहितवादींची शतपत्रे. त्यानंतर पुस्तकांमध्ये लक्ष्मीज्ञान, ग्रामरचना, हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणे, त्यानंतर भारतखंड पर्व, पानिपताची लढाई, पृथ्वीराज चव्हाण गुजराती पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. त्यानंतर पुष्पवन हे शेख सादिकच्या गुलिस्तानच्या अध्यायाचा अनुवाद आहे. पुष्पवन नाव आहे त्याचा. त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास, सुराष्ट्र देशांचा इतिहास. तर हे इतिहासाशी संबंधित यांची पुस्तकं आहेत. हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास आणि सुराष्ट्र देशाचा इतिहास हे इतिहासाशी संबंधित आहेत. त्यानंतर आगम प्रकाश आणि निर्गम प्रकाश हे 2 गुजराती ग्रंथ यांनी लिहिले होते, ज्याचं पुन्हा मराठी भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर बोधपत्र, भिक्षुक हे पण यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर हितेच्छू नावाने एक गुजराती मासिक पण यांनी चालवलेलं आहे. तर यांनी काही लेखन हे गुजरातीमध्ये केलेलं आहे आणि काही लेखन हे मराठीमध्ये केलेलं आहे. तर आपण पुन्हा एकदा लेखन संपदा बघू, ते म्हणजे लोकहितवादींची शतपत्रे प्रभाकरमध्ये आलेली भाऊ महाजन यांच्या. त्यानंतर पुस्तकामध्ये काय काय आहे तर लक्ष्मीज्ञान, ग्रामरचना, हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणे, त्यानंतर भारतखंड पर्व, पानिपताची लढाई, पृथ्वीराज चव्हाण हे गुजराती पुस्तकाचा अनुवाद आहे. त्यानंतर पुष्पवन हे शेख सादिकच्या गुलिस्तानचा अनुवाद आहे. त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहासाशी संबंधित हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास, सुराष्ट्र देशाचा इतिहास हे इतिहासाशी संबंधित पुस्तकं. आणि त्यानंतर आगम प्रकाश, निगम प्रकाश हे 2 गुजराती ग्रंथ ज्याचा नंतर मराठीमध्ये अनुवाद झालेला आहे. त्यानंतर बोधपत्र आणि भिक्षुक हे पण ग्रंथ यांनी लिहिलेले आहेत. आणि हितेच्छू नावाचं एक मासिक जे गुजरातीमध्ये होतं ते पण यांनी चालवलेलं आहे. आता यांना मिळालेले सन्मान किंवा यांच्याविषयी कोणी महत्त्वाचे काय काय वक्तव्य केलेले आहेत किंवा यांना मिळालेल्या पदव्या, तर यांच्या सन्मानामध्ये दिल्ली दरबारामध्ये लॉर्ड लिटनकडून राव बहादूर हा किताब मिळाला होता. तर दिल्ली दरबाराने लॉर्ड लिटनच्या काळात झालेला दिल्ली दरबार, त्यामध्ये यांना राव बहादूर किताब मिळालेला. त्यानंतर जस्टिस ऑफ पीस हा पण एक किताब यांना मिळाला होता आणि तो कोणाकडून? तो पण ब्रिटिशांकडून मिळाला होता. त्यानंतर 1880 ते 1883 मध्ये मुंबई कायदे मंडळामध्ये हे सरकार नियुक्त सदस्य होते. आणि सन्मानामध्ये अजून एक गोष्ट ही पण लिहिलेली आहे की सनातनी समाजाकडून स्वजनद्रोही, कुऱ्हाडीचा दांडा, इंग्रजांचा स्तुतिपाठक हे पण मिळालेलं आहे. आणि सन्मानमध्ये लिहायचं हे कारण हे पण आहे की काही लोकांच्या शिव्या ह्या आपल्याला कॉम्प्लिमेंटसारख्या असतात. तर त्यामुळं स्वजनद्रोही, कुऱ्हाडीचा दांडा, इंग्रजांचा स्तुतिपाठक हे सन्मानमध्ये लिहिलेलं आहे. तर हे झालं आपलं कोणाविषयी आपण बघितलं? हे बघितलं आपण लोकहितवादी यांच्याविषयी बघितलं.